रेल्वे स्थानकावरती रेल्वेलाच जोडलेला अविभाज्य घटक जोडला जाणारा तो म्हणजे हमाल, आपण म्हणून त्यांची ओळख अशी आपल्याला पाहायला मिळते। याच कुली संघटनांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी सर्व कुली जी संघटना आहेत त्या एकत्र येऊन या ठिकाणी त्यांच्या मागण्यांसाठी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या इथे हे सर्व कुली आहेत मोठ्या संख्येने एकवटलेले असून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी महादेव जानकर हे देखील स्वतः उपस्थित झालेले आहेत। जानकर साहेब, काय नक्की यांच्या मागण्या आहेत? मोठ्या संख्येने या ठिकाणी कुली आहेत ते एकवटलेलं पाहायला मिळतात, त्यांचं प्रमुख मागण्या काय? या कुलींचं म्हणणं आहे की ज्यावेळेस लालू प्रसाद यादव होते तेव्हा ह्या कुली लोकांना सर्व टाईपच्या आरोग्याच्या, LICच्या सर्व टाईपच्या सवलती दिल्या होत्या। त्यावेळेस जवळजवळ 8 लाख लोकांना 2008ला मिळालं, परंतु त्यातून काही 20,500 लोक वाचलेले आहेत। डी झोन ह्यांची रास्त मागणी या केंद्र सरकारला एवढी आहे की त्यांना डीमध्ये ॲप्लिकेबल करा, त्यांना हे करणे साधी रास्त मागणी, जास्त नाही। आम्ही म्हणत नाही नवीन भरती करा, नवीन विज्ञान आल्यामुळे एक्सलेटर आलं, नवीन आल्यामुळे बॅटरी चार्जिंगच्या मशीन आल्या, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण तुम्ही आजपर्यंत ह्या लोकांशी 10 वर्ष झालं खिलवाड चाललेला आहे। हा खिलवाड या केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं बंद करावा, हे नम्र आवाहन करण्यासाठी मी आज त्यांच्या मागण्यासाठी आज इथं आलेलो आहे। आणि ह्या लोकांच्या मागण्या योग्य आहेत। यांचा चतुर्थ श्रेणीतला कुटुंब वर्ग आहे, हे गरीब शेतकऱ्याची पोरं आहेत, देशातून पिढ्यानपिढ्या आलेले आहेत, तर त्यांच्यावर अन्याय होऊ नये। देश सुधारला, आधुनिकता झाली पाहिजे या मताचा आम्ही आहे। नवीन सिस्टम आली पाहिजे, अडॉप्ट केली पाहिजे, डिजिटल इंडिया घालला पाहिजे। गरिबाच्या पोटावर लात मारून डिजिटल इंडिया बनण्यात अर्थ नाही, हे आम्ही या भारताच्या पंतप्रधानांना आम्ही सांगू इच्छितो। नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा वैष्णोदेवी या केंद्रीय रेल्वे मंत्री असतील, यांनी या गोष्टीचा तात्पुरता विचार करावा। आणि जादा बजेट नाही आहे, 20,500 म्हणजे छोटा आहे। तुम्ही अदानी अंबानीला करोडोचं बजेट देताय, ह्या गरिबांना किती लागतं या? म्हणून आमचं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं राज्य सरकारवर ह्याच लोकांच्यावर न्यायिक भूमिका करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर आम्ही ह्याचं उग्र आंदोलन उभा करण्यासाठी देखील सक्षम आहे। आमची त्यांना विनंती आहे केंद्राला आणि राज्याला की या गरिबांचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचा आपण मंडळी प्रयत्न करावा। आता आम्ही रोडवरची लढाई करायला देखील सक्षम आहोत, शेतकरी असेल, मजूर असेल, या लोकांसाठी लढण्यासाठी आहे। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशन चालू होते, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना आमचं आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, या तिघांना देखील आमचं म्हणणं आहे की ह्या लोकांच्या मागण्याचा केंद्राशी पाठपुरावा करावा आणि केंद्राचे नरेंद्र मोदी साहेबांनी रेल्वे मंत्रीने याच्यावर योग्य ती कारवाई करावी, हे नम्र आवाहन करण्यासाठी मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षातून यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो आहे। स्थानिक कुली आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। दादा, कधीपासून पाठपुरावा करतोय आणि ही मागणी पूर्ण नाही झाली आहे, थोडक्यात सांगा। सर्वात प्रथम तर तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला 2008 पासून चालू आहे मागणी, 2008 पासून चालू आहे। सर्व आमची दादर, कल्याण, ठाणा, बॉम्बे सेंटर, PT स्टेशन सर्व पाठपुरावा करताय, पण कोणच आमची दखल घेत नाही आहे। आम्ही फडणवीस साहेबांना पण भेटलो, गिरीश महाजन साहेबांना पण भेटलो, बऱ्याच नेत्यांना भेटलो, पण कोणच आमची दखल घेत नाही। जानकर साहेबांना भेटून आम्ही बोललो, जानकर साहेब बोलले आम्ही मुद्दा मांडतो तुमचा मुद्दा आता मांडण्यात येतोय, परंतु जर हा मुद्दा पूर्ण नाही झाला, कधीपर्यंत पूर्ण करावा अशी मागणी तुमची आहे? आणि जर मागणी पूर्ण झाली तर पुढचं पाऊल काय? आता पंतप्रधानांनी आम्हाला होळीपर्यंत तुमचं काम होईल असा शब्द दिला आहे। देवेंद्र फडणवीस पण बोलले निश्चित तुमचा प्रश्न मार्गी लावू, त्यानंतर बघू मग आता काय होतं। होळीपर्यंत थांबलोय आम्ही। पाहायचं झालं तर या सर्व ज्या मागण्या घेऊन आपण पाहिलं तर पत्रक देखील या ठिकाणी आहे। ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनच्या माध्यमातून हा संपूर्णपणे जो या मागण्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। आणि याच मागण्यांना पाहता महादेव जानकर यांनी देखील जो या संपूर्णपणे कुली लोकांना जो पाठिंबा आहे तो दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये होळीपर्यंत जे आश्वासन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे, परंतु मागण्या पूर्ण होतात का आणि मागण्या पूर्ण नाही झालं तर उग्र पाऊल उचलण्याचे देखील या ठिकाणी संपूर्णपणे या कुली संघटनांच्या माध्यमातून जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।